पण समाजाचं मात्र धर्माचं मात्र धर्म बुडाला हीच कोली सुरू होती. अहो, एखाद्या सर्वसामान्य माणसानं शिक्षण घेतलं, कोणता धर्म बुडतो होतो? इतका थकला असू शकतो का धर्म? माणसासाठी धर्म असते का? माणसासाठी धर्म असते का? धर्मासाठी मी शाळेत जात असताना समाजातील काही लोक माझ्या अंगावर चिखल टाकत होती. ते मी सहन केलं. शेण टाकत होती तरी मी सहन केलं. चुकलं तरी मी सहन केलं. पण माझ्या सहनशीलतेचा अंत झाला होता. आणि एक जण समोर येऊन म्हणतो, मला हे टवळे कुठं निघालीस? आधी आमच्या पोरीबाईंना शिकवणं बंद कर. तुला तुझी आबरू प्यारी आहे की ते शिक्षण? कदाचित त्यांना माहित नसावं, आम्ही सुद्धा ज्योतिरावांच्या पत्नी आहोत. अशी घेतली आणि सन दिशा कानाखाली लावली आणि सुनावलं. आज आलाय सोबत फुटले. जर पुन्हा आला तर तुझ्या रक्ताने धरती तरंगवेल. स्त्री कोणत्याही जातीची किंवा धर्माची असो, ती नेहमी आज बळी पडलेली असते. अहो, एखाद्या स्त्रीचा नवरा वारला म्हणून तिला सती जायचं? आपला नवरा वारल्याचा त्यात तिचा काय दोष असू शकतो? आणि यासाठी आम्ही काम केलं.